ठीक आहे, आपण करायची का सुरुवात? तुम्हाला हो, तुम्हाला सगळ्यांना माझी पीपीटी शेअर करायची होती. ती तुम्हाला दिसते का? नाही सर. ओके, तुम्ही आता बघू शकाल. आता पीपीटी बघू शकता तुम्ही? हो सर. हो, दिसते सगळ्यांना. मी कालचे टॉपिक काही रिपीट करणार आज. जसं की आपण काल बघितलं होतं की टाइप्स ऑफ कम्प्युटर्स, म्हणजे कुठलाही कम्प्युटर बघितला तरी त्यातला जो सर्वात मेन कंपोनंट असतो तो म्हणजे त्याचा सीपीयू असतो. हा, त्याचा कीबोर्ड, माऊस आणि मॉनिटर हे जे डिव्हाइसेस आहेत, तर या सगळ्यांचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचा पार्ट तुमचा सीपीयू असतो. आपण काल किमती वाईज पण बघितलं होतं की मॉनिटर, कीबोर्ड आणि माऊस यांच्या तुलनेने सीपीयू साठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात. ऑन अन ॲव्हरेज मॉनिटर साठी तुम्हाला किती रुपये खर्च येईल? साधारणतः 4,000 ते 5,000 रुपये. कीबोर्ड माऊस प्रत्येकी 500-500 रुपये म्हटले तर 1,000 रुपये. जर तुमच्या मशीनची किंमत ही 30,000 रुपये असेल तर कीबोर्ड माऊस साठी तुमचे जेमतेम 5,000 रुपये खर्च होतील आणि उरलेले 25,000 रुपये तुम्ही या बॉक्स साठी खर्च करतात. ही जी पत्र्याची पेटी आहे याला सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतात. तुम्ही ऐकलं असेल की याला ब्रेन ऑफ कम्प्युटर असं म्हटलं जातं. हा कम्प्युटरचा सर्वात महत्वाचा भाग असतो. जसा तुम्ही पुढचा भाग बघतायत याला फ्रंट पॅनल म्हटलं जातं. हा फ्रंट पॅनल काय दाखवतो आपल्याला? हा फ्रंट पॅनल आपल्याला काय माहिती देतो? तर तुम्हाला फ्रंट पॅनलला ऑन ऑफचे स्विच बघायला मिळतात, म्हणजे कम्प्युटर चालू बंद करण्यासाठीचं बटन. मग लॅपटॉपला आणि मोबाईललाही असं स्विच असतंच, है ना? त्याच्या शेजारी तुम्हाला काही जॅक्स दिसत आहेत. हे ऑडिओ इन आणि ऑडिओ आउट जॅक आहेत. म्हणजे तुम्हाला या कम्प्युटरवरती गाणे ऐकायचे असतील, माईकच्या मदतीने काय रेकॉर्डिंग करायचं असेल तर हे 2 जॅक दिलेले आहेत. पिंक कलर मध्ये तुम्हाला माईक खुचावा लागतो, तर ऑडिओ आउट म्हणजे आवाज बाहेर टाकण्यासाठी हा ग्रीन कलर असतो. म्हणजे आता तुम्ही खूप व्यवस्थित बघू शकाल की इथे हेडफोनची केबल जोडण्यासाठीची जागा दिसते, पण हे 2 जॅक आहेत. एक ऑडिओ इन असतो जो पिंक कलर आणि एक ऑडिओ आउट असतो जो ग्रीन कलर. म्हणजे मायक्रोफोन कम्प्युटरला जोडायचा तर तुम्ही पिंक कलर मध्ये कनेक्ट करा आणि ऑडिओ आउट म्हणजे स्पीकर जोडायचे असतील तर ग्रीन कलरला, हेडफोन तुम्ही ग्रीन कलरला कनेक्ट करा. त्याच्या शेजारी अजून 2 पोर्ट दिलेले आहेत आणि त्यांच्या समोर लिहिलं यूएसबी म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस. तुमचा मोबाईल किंवा पेन ड्राईव्ह कम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही यांचा वापर करू शकता. हा फ्रंट पॅनल झाला. तसंच आपल्याला याचा बॅक पॅनल पण बघता येईल. म्हणजे मागची बाजू काय असते, जिथे तुम्हाला कम्प्युटरचे कनेक्शन करता येतात. मागच्या बाजूला तुम्ही कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू या सगळ्यांचे कनेक्शन करतात आणि ती ही जागा असते. कीबोर्ड जोडण्याच्या जागेला कनेक्टर असं म्हणतो आपण. मग ते गोल असतील तर PS2, अदरवाईज तुम्ही USB ला आता कीबोर्ड आणि माऊस जोडू शकता. मॉनिटर जोडण्याची जागा जी असते ती VGA पोर्ट असतो, जो ब्ल्यू कलर मध्ये दाखवलाय. ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटरच्या कनेक्शनचा विचार कराल ना, तर कनेक्शन आपण क्लासमध्ये सगळ्यांना करून दाखवतो. तुम्ही पण ज्यावेळेस क्लासमध्ये याल तर त्यावेळेस आपल्याला हा पार्ट जरूर घेता येईल. साधारणतः 24 पिनांचा हा VGA पोर्ट असतो आणि कम्प्युटरचे कनेक्शन करतानाची सगळ्यात मोठी गंमत अशी, गंमत इन द सेन्स लॉजिक असं आहे की कलर कोड तुम्हाला कळाले की काम संपलं. म्हणजे रंगाला रंग जोडायचा असतो. ज्यावेळेस तुम्ही या VGA पोर्टला काही कनेक्शन करायचा विचार कराल तर मॉनिटरची जी केबल असते VGA केबल, तिच्या टोकाला एक ब्ल्यू कलर असतो. कीबोर्ड आणि माऊस जोडण्याचा विचार कराल तर ज्यावेळेस तुम्ही माऊस कनेक्ट करण्यासाठी हातात घ्याल, कीबोर्ड जोडण्यासाठी हातात घ्याल, तर त्या केबलच्या शेवटी टोकाला जो रंग असतो तो तुम्हाला इथे बघून जोडायचा असतो. जर PS2 असेल तर. जर तुमचा माऊस आणि कीबोर्ड हा USB असेल तर ॲज युजुअल तुम्हाला कळतं की जिथे मोबाईल आणि पेन ड्राईव्ह जोडण्याची जागा आहे तिथे तुम्ही कीबोर्ड माऊस कनेक्ट करू शकता. त्याच्या शेजारी सिरियल आणि पॅरलल पोर्ट विषयी पण माहिती सांगितली. आता आपण काय करतोय माहितीये का? आता आपण सीपीयू ची मागची बाजू बघतोय. म्हणजे हा जो सीपीयू आहे तो नेहमी तुम्ही पुढच्या बाजूने बघतात. क्लासमध्ये आल्यानंतर याचं बटन प्रेस करून तुम्ही याला चालू करतात. लॅपटॉप असेल तर लॅपटॉपला सुद्धा पॉवर ऑन ऑफ स्विच असतो.
पण सगळे कनेक्शन आपण मागच्या बाजूला करतो. म्हणजे या सीपीयू ची जी मागची बाजू आहे तिला बॅक पॅनल म्हणतात, जिथे पॉवर सप्लाय दिलेला असतो, जिथे कम्प्युटरचे सगळे पार्ट जोडलेले असतात बाहेरचे. ओके, मग आता सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, त्याची पुढची बाजू आणि मागची बाजू इतकी चर्चा झाली. आता आपण आतल्या भागांकडे जाऊ. काल आपण एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामधून मला तुम्हाला दाखवता आलं की सीपीयू आणि सीपीयू चे इंटरनल कंपोनंट्स, आतले भाग. आज आपण तेच काम करणार आहोत. फक्त आज व्हिडिओ न बघता आपण ग्राफिक्स म्हणजे चित्रांच्या मदतीने काम करू, ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढील चित्र ओळखा 2 मार्कांसाठी असेल ते पण क्लिअर होईल. तुम्हाला हर एक पार्टचं स्वतंत्र फीचर फंक्शन कळेल आणि त्याचं चांगली ओळख पण होईल. मग आपण पुढे जाऊ. जसं की हे जे ब्लॅक कलरचा बॉक्स दिसतोय तुम्हाला, याला तुम्ही सीपीयू म्हटलं पाहिजे. हे पत्र्याचं जे काही खोकं आहे याला कॅबिनेट, चेसी किंवा बॉडी म्हणतात, म्हणजे बाहेरचं. सीपीयू जर तुम्ही खोलला तर तुम्हाला आतल्या बाजूला अशा पद्धतीचं पिक्चर बघायला मिळेल. तर आपण चर्चा करतोय अल्युमिनियमचे हे जे पार्ट आहेत ना बाहेरचे, त्याला चेसिस, बॉडी किंवा कॅबिनेट असं म्हणतात. कॅबिनेट हा कम्प्युटरचा पहिला पार्ट आला. कॅबिनेट हा तुमच्या सीपीयूचा फर्स्ट पार्ट झाला. जर इंटरनल पार्ट्स विषयी तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं तर जेमतेम 8 ते 9 कंपोनंट्स आहेत. काल केलेल्या चर्चेनुसार तुम्हाला असं लक्षात येईल की कम्प्युटर सॉफ्टवेअर पेक्षा हार्डवेअरचा अभ्यास हा एक अर्थाने सोपा आहे, कारण त्याच्या आतल्या जे काही फंक्शन्स आहेत त्यांची, आतले जे पार्ट्स आहेत त्या पार्टची संख्या कमी आहे. जर तुम्ही ठरवलं याचा अभ्यास करायचा तर आजही तुमची बरीचशी ओळख होऊन जाणार आहे. तुम्ही बाहेरच्या पत्र्याच्या बॉडीला, चेसीला कॅबिनेट असं म्हणतात. याचं काम इंटरनल सगळे कंपोनंट्स म्हणजे आतले सगळे भाग व्यवस्थित बांधून ठेवणे. पहिला पार्ट क्लिअर झाला. दुसरा आहे एसएमपीएस. एसएमपीएस म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय. तुमच्या कम्प्युटरमध्ये पॉवर सप्लाय देण्यासाठी, एसी टू डीसी कन्वर्जन करण्यासाठी एक एसएमपीएस म्हणून पार्ट कनेक्ट केलेला असतो. एसएमपीएस हा मी तुम्हाला इंटरनेटवरती सर्च करून दाखवतो. आता सध्या तुम्हाला पिक्चर मध्ये बघायला मिळतोय तो एसएमपीएस हा. ह्या ठिकाणी जो भाग असतो इथे तुम्ही त्याला पॉवर सप्लाय कनेक्ट करतात. आणि या पॉवर सप्लायरचं काम काय असतं, जसं तुमच्या मोबाईलचं अडॅप्टरचं काम असतं. म्हणजे मोबाईलचं चार्जर काय काम करतं, तर MSCB ने तुम्हाला दिलेला जो पॉवर सप्लाय आहे, एसी अल्टरनेट करंट, तो कम्प्युटरला चालत नाही. तर कम्प्युटरची डिमांड डीसी ची असते, डायरेक्ट करंटची. सिंपल आहे एसीचं कन्व्हर्जन डीसी मध्ये, आणि हे काम करण्यासाठी म्हणून तुम्हाला हा एसएमपीएस वापरावा लागतो, स्विच मोड पॉवर सप्लाय. लक्षात ठेवा, कम्प्युटरचं या दिवसात खूप नुकसान होतं पावसाळ्यात. काय असतं की उन्हाळाभर संपूर्ण खूप धूळ असते आणि तुम्ही बघताय की कम्प्युटरच्या आतमध्ये बरेच फॅन दिसत आहेत तुम्हाला. हे एक्झॉस्ट फॅन आहे, काही हवा आत घेतात, काही बाहेर टाकतात. इथे एसएमपीएस ला एक फॅन असतो. मायक्रो प्रोसेसर वरती सुद्धा एक फॅन आहे, आपण काय चर्चा केली. हे सगळे फॅन बाहेरनं हवा सक करतात, हवेसोबत धुळे ओढून घेतात, आणि म्हणून कम्प्युटरच्या आतमध्ये प्रचंड धूळ साचलेली असते. या वातावरणात जसं क्लायमेट मॉइश्चराइज आहे, दव साचलं जातं, त्यामुळे साहजिकच आतल्या सुद्धा धुळीचा गाळ तयार होतो. सर्किट बंद होतात, कुठे स्पार्किंग होतं आणि कम्प्युटरचं कनेक्टिव्हिटी ब्रेक होते. मग कधी कधी खास करून ही अडचण एसएमपीएस मध्ये जास्त येते. मग तो एसएमपीएस बदलवून टाकणे आणि नवीन पॉवर सप्लाय कनेक्ट करणे हे तुमच्यासाठी महत्वाचं काम असेल. मग तुम्ही आता आज लक्षात ठेवलं की कम्प्युटर बिघडण्याचं हे पण एक कारण आहे. म्हणून पाऊस चालू होण्याच्या अगोदर तुम्ही ब्लोअर मशीनने किंवा व्हॅक्युम क्लिनरने आतली धूळ साफ करायला पाहिजे. चला, 2 पार्ट विषयी चांगली चर्चा झाली आणि तुम्हाला कळले सुद्धा. पहिला पार्ट घेतला आपण कॅबिनेट, ज्याला कम्प्युटरच्या बाहेरचं कव्हर, चेसी किंवा बॉडी असं म्हणतो. त्याचं काम असतं आतल्या सगळ्या पेरिफेरल्सला, आतल्या सगळ्या कंपोनंट्सला व्यवस्थित घट्ट असं बांधून ठेवणे. एसएमपीएस म्हणजे हा एक पॉवर सप्लायर असतो, जो कम्प्युटरच्या इतर कंपोनंट्सला आतल्या पॉवर सप्लायचं काम करतो, पुरवण्याचं काम करतो. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मदरबोर्ड. मदरबोर्ड म्हणजे हा पार्ट.
पुढील चित्र ओळखा म्हणून तुम्हाला एक्झामला विचारलं जाईल, तर हे चित्र कसलं आहे? तर हे पिक्चर दिसतंय ते मदरबोर्डचं. मग मदरबोर्ड काय असतो? तर मदरबोर्ड हा एक आयसी असतो, इंटिग्रेटेड सर्किट प्लेट असते मोठी, जी इंटरनली सगळ्या कंपोनंट्सला कोऑर्डिनेट करण्याचं काम करते. म्हणजे तुम्ही इथे बघितलं असेल की काही खाच्या दिसत आहेत, काही सॉकेट्स आहेत, काही पुन्हा आयसी आहे, कुठे बायोस लिहिलंय, कुठे कनेक्टर आहे. म्हणजे काहीतरी इलेक्ट्रॉनिक सर्किटची ही सगळ्यात मोठी प्लेट आहे, जी कम्प्युटरच्या सीपीयूच्या आतमध्ये बसवलेली असते. मग तुमचा सीपीयू हा टॉवर शेपचा म्हणजे उभा असेल किंवा हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा असेल. टेबलवर ठेवला सीपीयू आडवा की त्याच्यावरती मॉनिटर ठेवला, कीबोर्ड माऊस शेजारी ठेवले तर जागा कमी लागते. त्यामुळे आडवा सीपीयू निवडण्याची पण एक पद्धत आहे किंवा बरेच लोक त्यालाही प्रायोरिटी देतात. तुमच्या गरजेनुसार डिपेंड करतं की सीपीयूचं मॉडेल टॉवर शेप घ्यायचं की हॉरिझॉन्टल घ्यायचं. मुद्दा काय आहे, दोनही कम्प्युटरमध्ये मदरबोर्ड हा पार्ट कॉमन असतो, जो सीपीयूच्या तळाला बसवलेला असतो. मग आता 3 पिक्चर्स तुम्हाला ओळखता येतील, कॅबिनेट, एसएमपीएस आणि हे आहे मदरबोर्ड. म्हणजे इथे सुद्धा तळाला शेवटी जी प्लेट दिसते, शेवटी जो आयसी दिसतोय त्याला मदरबोर्ड असं म्हणतात. त्याला दुसरं नाव मेन बोर्ड पण आहे आणि तिसरं नाव सिस्टीम बोर्ड पण आहे. म्हणजे मदरबोर्डलाच तुम्हाला अजून एक नावाने ओळख ध्यानात ठेवावी लागेल, तो म्हणजे मेन बोर्ड आणि अजून तिसरं नाव आहे सिस्टीम बोर्ड. हे सर्व नावं एकच आहेत. कम्प्युटरच्या आतमधल्या सगळ्यात महत्वाच्या पार्टला मदरबोर्ड असं म्हणतात. नावातच कळालं त्याला मदरबोर्ड का म्हणतात. तर बघा, इंटरनल आणि एक्सटर्नल, आतले आणि बाहेरचे जेवढे काही कनेक्शन असतील ते या मदरबोर्डला कनेक्ट असतात. जर इंटरनल बघाल तर रॅम जोडण्याची जागा, वेगवेगळे कार्ड्स, एक्सपान्शन कार्ड्स कनेक्ट करण्यासाठी पीसीआय स्लॉट्स आहेत. इथे मायक्रो प्रोसेसर कनेक्ट केला जातो. म्हणजे पुन्हा या सीपीयूच्या आतमध्ये छोटासा सीपीयू असतो ज्याला मायक्रो प्रोसेसर म्हणतात, तो खरं ब्रेन ऑफ कम्प्युटर असतो. हे सगळे आतले भाग कनेक्ट करणे, याच्या व्यतिरिक्त बाहेरचे पार्ट जोडणे. आता बाहेरून कसं पार्ट कनेक्ट होतात, तर बघा, तुम्ही कीबोर्ड आणि माऊस तुमच्या कम्प्युटरला कनेक्ट करतात. इथे तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतंय बरोबर. इथे तुम्हाला कीबोर्ड आणि माऊस या सीपीयूला जोडलेला दिसतो. तो कीबोर्ड आणि माऊसच्या मदतीने म्हणजे या ठिकाणाहून तुम्ही डेटाची एंट्री केली, काहीतरी माहिती पुरवली, तर तो डेटा इथनं असा हवेतनं उडत थोडी मायक्रो प्रोसेसर पर्यंत जाईल. मग तो डेटा, ती माहिती या मदरबोर्ड वरनं कुठून प्रवास करते, तर त्यासाठी बस लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. बस लाईन्स म्हणजे काय असतं बघा, इथे तुम्हाला लक्षात येतंय की इथे काही लाईन्स, तुम्ही पण कधी एखादं सर्किट खोलून बघितलेलं असेल तर त्याच्यावरती हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, उभ्या आणि आडव्या काही रेषा असतात. ज्या रेषा इकडून तिकडे डेटा कम्युनिकेशन पाथ म्हणून काम करतात. माहिती एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेणे, त्यासाठी बस लाईन काम करतात. इथे तुम्हाला मदरबोर्ड वरती काही सफेद रंगाच्या रेषा एकमेकांना जोडलेल्या दिसत आहेत. त्या ग्रीन कलरच्या मदरबोर्ड वरती तुम्हाला सिल्वर कलर मध्ये बघायला मिळतील. तर बस लाईन्स म्हणजे काय असतात, तर त्या डेटा ट्रॅव्हलिंग पाथ असतात. या मदरबोर्डला तुम्ही कीबोर्ड आणि माऊस जोडलाय, कीबोर्डच्या मदतीने इन्फॉर्मेशन फीडअप करतायत, तर ती माहिती या रस्त्यांवरून मदरबोर्ड वरती कोरलेल्या या रस्त्यांमधून, त्यांना बस लाईन्स असं म्हणतात, त्याच्या मदतीने डेटा ट्रॅव्हल करून इथे मायक्रो प्रोसेसर पर्यंत येतो. मग हा मायक्रो प्रोसेसर तुमच्या त्या डेटाला स्वीकारतो आणि मग पुढचं फंक्शन करतो. मग थोडक्यात आज आपल्याला काय ध्यानात ठेवायचंय, की मदरबोर्ड वरती माहिती वाहून नेण्यासाठी जे काही रस्ते कोरलेले असतात त्यांना बस लाईन्स असं म्हणतात. बस वेट म्हणजे बस लाईन्स मध्ये एकाच वेळी किती डेटा ट्रॅव्हल करू शकेल त्याची कपॅसिटी सांगण्यासाठी तुम्हाला बस वेट म्हणजे 32 बिट की 64 बिट याचा अभ्यास करावा लागेल, याचा अभ्यास होईल. त्याच्याशिवाय मदरबोर्ड वरती हे सफेद रंगाचे जे खाचे दिसत आहेत त्यांना नाव दिलंय पीसीआय स्लॉट्स. आपण थोड्या वेळाने पुढे गेल्यानंतर वेगवेगळे स्लॉट्स कशासाठी वापरतात, तर त्यांना एक्सपान्शन स्लॉट्स असं म्हटलं जातं. आता एक्सपान्शन म्हणजे काय, तर विस्तार करणे. बघा, तुम्ही सगळे मोबाईल वापरतात, तुमच्या मोबाईलला कॅमेऱ्यांची संख्या आहे 3. आता टीव्हीवर जाहिरातींमध्ये बघतात
10 कॅमेरे 9 कॅमेऱ्यांचे मोबाईल आलेत. मग तुमच्या मनात प्रश्न पडला की अरे 3-4 कॅमेरे जर अजून लावून घेतले तर. मग तुम्ही वणीतल्या एका मोबाईलच्या शॉपीमध्ये गेलात, त्याला सांगितलं की बाबा मला 3च कॅमेरे आहे, अजून 3 जोडून दे. पॉसिबल आहे का तसं? तसं शक्य आहे का? नाही. असं पॉसिबल नाहीये, कारण एक क्लोज सर्किट डायग्राम आहे. तुम्हाला आणि मला सगळ्यांना कळतं, अगदी लहान मुलालाही कळतं की या मोबाईल मध्ये 2 कॅमेरे आहेत ना बाबा, अजून तिसरा चौथा जोडता येणार नाही. याचं जे सर्किट बनवलेलं आहे, याचं जे डिझाईन आहे ते क्लोज म्हणजे पॅक सर्किट आहे, ज्याच्यामध्ये मला एक्सपान्शनला म्हणजे विस्तार करायला वाव दिलेला नाहीये. तुम्ही असं पण ऐकलेलं नसेल कधी की माझ्या मोबाईलची रॅम आहे ना 4च होती, माझ्या मित्राच्या दुकानात गेलो आणि त्याच्याकडनं 8 करून आणली. असं होतं का? नाही. पण कम्प्युटरच्या बाबत म्हणजे डेस्कटॉप कम्प्युटरच्या बाबत ही पॉसिबिलिटी आहे. बघा, लॅपटॉप आणि मोबाईल जे आहे ते क्लोज सर्किट डायग्राम आहे. तुमच्या लॅपटॉपला जर कॅमेरा नसेल तर त्याला करून काय कॅमेरा बसवता येणार नाही, मायक्रो कॅमेरा. आपण तुम्ही बाहेरून कॅमेरा बसवू शकता. म्हणजे बघा, एक्सपान्शन कसं झालं की तुम्ही एक्सटर्नल कॅमेरा कनेक्ट केला. आता कम्प्युटरच्याच बाबत विचार करा की तुमच्या कम्प्युटरला म्हणजे कोणता कम्प्युटर जो टेबलवर ठेवून वापरला जातो, डेस्कटॉप कम्प्युटर आपण ज्याला म्हणतो, त्याला एक्सपान्शन फॅसिलिटी असते. म्हणजे त्या कम्प्युटरला तुम्हाला कळलं की वेब कॅमेरा नाहीये, तर बाहेरून कॅमेरा आणा, त्याला जोडून द्या. तुम्हाला लक्षात आलं की त्याच्या रॅम कमी आहेत, इंटरनल रॅम वाढवण्याची जागा असते. तुमच्या असं लक्षात आलं की त्याला HDMI कार्ड नाहीये, अजून पॉवरफुल साऊंडचा सपोर्ट आला पाहिजे, लॅन कार्ड नाहीये, इथरनेट कार्ड नाहीये. ज्या ज्या सुविधा तुम्हाला त्या कम्प्युटरला पाहिजे त्या सुविधा वाढवण्याची क्षमता त्याला दिलेली असते ती PCI स्लॉट्स मध्ये. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड कनेक्ट करून तुम्हाला डेस्कटॉप कम्प्युटरचं एक्सपान्शन करता येतं, अपग्रेडेशन करता येतं, विस्तार करता येतो. म्हणून लक्षात घ्या, जर कम्प्युटर विकत घेण्याचा विचार करताय आणि तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही डेस्कटॉपला प्रायोरिटी द्या, कारण त्याच्यातनं कम्प्युटर एक्सपान्शन म्हणजे कम्प्युटरचा विस्तार करण्याची फॅसिलिटी त्याला असते. लॅपटॉप कम्प्युटर हे तुम्हाला सुरुवातीला आकर्षण वाटेल, पण बॅटरीपेक्षा त्याचा वेगळा काही ऍडव्हान्टेज नसतो. म्हणजे तुम्ही साईटवर जाऊन गार्डन मध्ये कुठे कस्टमर कडे जाऊन प्रेझेंटेशन द्यायचंय, ऑफिसला कम्प्युटर घेऊन जायचा, तर ते छान वाटतं. पण काम दोघांकडे सारखं होतं. पण तुमच्या लॅपटॉपला अपग्रेडची फॅसिलिटी नसते. फार तर फार 4च्या ऐवजी 8 GB रॅम करू शकाल. पण तुम्हाला त्यामध्ये जेवढ्या फॅसिलिटी डेस्कटॉपला असतात ना, तेवढी विस्तार क्षमता लॅपटॉपची नसते. म्हणजे तुम्ही थोड्या लांब टर्मचा विचार करा. 4 वर्षानंतर तुमचा लॅपटॉप जुनाच होणार आहे. तुम्ही मोबाईल वापरता सर्व, तर सगळे 5 वर्षापासून आता एकच मोबाईल नाही वापरत आहे. तुमच्याकडे 5 वर्षापूर्वी दुसरा हँडसेट असेल, त्याच्यावरती फक्त 2G आणि 3G चालायचं. आज तुमच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यावरती 4G चालतंय. अजून वर्षभराने तो बदलावाच लागेल, कारण 5G आलंय. मग 5G स्पीडचं इंटरनेट मला मिळतंय आणि माझा मोबाईल त्याला कॅपेबल नाही म्हटल्यानंतर हा हळू वाटेल. तुम्हाला पुन्हा तो बदलावा लागेल. थोडक्यात क्लोज सर्किट डायग्राम मध्ये बदल करण्याची फॅसिलिटी नसते. एवढं कळालंय का? ओके. मग आता आपल्याला कम्प्युटरच्या आतल्या भागांविषयी कळालं. माहिती अशी मिळाली, बाहेरचा बॉक्स म्हणजे कॅबिनेट, पॉवर सप्लाय युनिट म्हणजे SMPS, आणि इंटरनल प्लेट जी मोठी असते आकाराने, मदरबोर्ड, मेन बोर्ड किंवा सिस्टीम बोर्ड असं म्हटलं जातं. चौथा महत्वाचा भाग आहे मायक्रो प्रोसेसर, ज्याच्यावरती आपण आता काम करू. ब्रेन ऑफ कम्प्युटर, तुमच्या कम्प्युटरचा सगळ्यात महत्वाचा भाग, ज्याच्यावर तुमच्या कम्प्युटरचा स्पीड आणि परफॉर्मन्स डिपेंड असतो, तो म्हणजे मायक्रो प्रोसेसर. कालच्या क्लासमध्ये आपण मायक्रो प्रोसेसरचं इन्स्टॉलेशन बघितलं होतं. म्हणजे मदरबोर्ड वरती हा जो सॉकेट दिसतोय व्हाईट कलरचा, हा इथे अडकवण्यासाठी एक चिप येते, जी चिप अशी दिसते. या चिप वरती लिहिलंय कोर टू कॉर्ड. तर हा एक प्रोसेसरचं नाव आहे. थोडक्यात तुम्हाला i3 माहिती असेल, i5 माहिती असेल, i7 माहिती असेल, तर इथे कोर टू कॉर्डच्या ऐवजी, कोर टू डिओच्या ऐवजी i3, i5 किंवा i7 असं असेल. हा दिसताना जरी स्क्रीनवर तुम्हाला मोठा दिसतोय, तरी याचा आकार हा साधारणतः तुमच्या हाताच्या अंगठ्या एवढा असतो. म्हणजे पोस्टाच्या तिकिटापेक्षा थोडासा मोठा. याला मायक्रो प्रोसेसर म्हणतात. हे चित्र ओळखामध्ये तुम्हाला सांगावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही एक्झामचा विचार करताय
तर हे पुढील चित्र कसलं आहे, तर पुढील चित्र हे मायक्रो प्रोसेसरचं आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर हे पिक्चर आहे मायक्रो प्रोसेसरचं. याला ब्रेन ऑफ कम्प्युटर असं म्हणतात. i3, i5, i7 हे सध्याची लेटेस्ट सिरीज आहे. तुम्ही आज दुकानामध्ये कम्प्युटर विकत घ्यायला गेलात ना, तर तुम्हाला नवीन प्रोसेसर म्हणजे मी सांगितलेल्या तिघांपैकी एकाची चॉईस करावी लागेल, किंवा त्या प्रोसेसरचा कम्प्युटर तुम्हाला विकत मिळेल. तर आपला या नवीन एका भागाची ओळख झाली, जो मायक्रो प्रोसेसर या ठिकाणी तुमच्या मदरबोर्ड वरती या ठिकाणी तुमचा तो मायक्रो प्रोसेसर हा कम्प्युटरला कनेक्ट होतो. ओके, म्हणजे मायक्रो प्रोसेसर हा एक असा पार्ट आहे ज्याच्याशिवाय तुमचा कम्प्युटर सुरू होऊ शकत नाही. तुमच्या कम्प्युटरचा मेंदू, ज्याला आपण सगळ्यात महत्वाचा भाग असा म्हणतो, तो इथे या पोर्टवर कनेक्ट होतो. मग आता सीपीयू चे इंटरनल कंपोनंट्स कोणकोणते, तर कॅबिनेट, एसएमपीएस, मदरबोर्डच्या व्यतिरिक्त तुम्हाला नवीन एका भागाची म्हणजे सीपीयू ची ओळख झाली. सीपीयू ला मायक्रो प्रोसेसर असं म्हटलं जातं. स्टोरेज कुठे होतं, तर या सीपीयू मध्ये इंटरनल भागामध्ये इथे हार्ड डिस्क नावाचा पार्ट कनेक्ट केलेला असतो. पण आता स्टोरेज दोन प्रकारचे आहेत. कोणकोणते, तर एक प्रायमरी स्टोरेज आहे, ज्याला आपण व्होलांटाईल म्हणजे तात्पुरती मेमरी म्हणतो, रॅम, रोम आणि सिमॉस. तर आपण पहिले रॅम, रोम आणि सिमॉस कसे असतात ते बघू, मग सेकंडरी मेमरीकडे जाऊ. तर पुढील चित्र ओळखा म्हणून तुम्हाला ध्यानात पण ठेवावं लागेल किंवा माहित पाहिजे. हे चित्र रॅमचं आहे, ज्याला रॅन्डम ऍक्सेस मेमरी असं म्हणतात. तुमच्या कम्प्युटरचा इंटरनल स्पीड, परफॉर्मन्स हा या रॅम मेमरीवर डिपेंड असतो. तुमच्या हातातल्या मोबाईल फोनच्या रॅम किती आहेत हे तुम्ही मला याच्यापूर्वी सांगितलंय मोबाईलच्या कॉन्फिगरेशन मध्ये, किंवा सगळ्यांना आता माहिती आहे की रॅम जास्त असेल तर मोबाईल जोरात पळतो. तसं कम्प्युटरची रॅम आहे, ज्याला रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी म्हणतात. काय काम करते मेमरी, तर याचं सगळ्यात महत्वाचं विशेष आहे की पॉवर सप्लायवर काम करते. पॉवर ऑन, वर्क ऑन आणि पॉवर ऑफ, वर्क ऑफ. लाईट बंद झाली की काम बंद, म्हणून हिला तात्पुरती मेमरी असं म्हणतात. ही मेमरी कुठे बसवलेली असते, तर ही मेमरी या सीपीयू मध्ये, जो काही मदरबोर्ड आहे तिथे रॅमची जागा आहे बघा, रॅम स्लॉट दिसते निळ्या रंगात. रॅम स्लॉट्स म्हणजे काय, रॅम मेमरी अडकवण्याची जागा. ही मेमरी इथे या मदरबोर्ड वरती या रॅम मेमरी मध्ये, रॅमच्या स्लॉट्स मध्ये ती ठेवलेली असते. हा, सगळ्यांना लक्षात आलं असेल, थोडंफार स्पष्ट दिसत नसेल. हा, आता लक्षात आलं असेल. तर ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटरवरती कुठलं तरी ऍप्लिकेशन वापरताय, असं समजा की वर्ड मध्ये किंवा पॉवर पॉइंट मध्ये एखादं पीपीटी तयार करतायत, टायपिंगचं काम सुरू आहे आणि अचानक लाईट गेली. लाईट गेल्या गेल्या कम्प्युटर बंद पडेल. कम्प्युटर सोबत ही रॅम मेमरी जी आता दाखवली होती ही काम करणं बंद करेल आणि तुमचा जो डेटा याच्यात होता तो निघून जाईल. पण लाईट जायच्या तुम्ही फाईलला सेव्ह केलं तर तो डेटा काय होतो, रॅम मधून उचलला जातो आणि ते सीपीयू मध्ये हार्ड डिस्क ठेवलेली असते, कंपास पेटीच्या आकाराची एचडीडी हार्ड डिस्क ड्राईव्ह. त्या हार्ड डिस्क मध्ये डेटा हा परमनंटली स्टोअर होतो, पण हार्ड डिस्क हा सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस आहे. आता आपण असं ठरवलं की माहिती साठवण्यासाठी, कम्प्युटरवरती स्टोरेज करण्यासाठी कोणकोणते डिव्हाइस असतात, तर एक प्रायमरी आणि एक सेकंडरी. मग प्रायमरी मेमरीज म्हणजे कोणकोणत्या, तर रॅम, रोम आणि सिमॉस. त्यापैकी आपल्याला रॅम आता ओळखायला आली. रॅम मेमरी ही तुमच्या कम्प्युटरच्या इंटरनल स्पीडवर परिणाम करते. तिला तात्पुरतं स्टोरेज असं म्हणतात. तिला इंग्रजीत नाव व्होलांटाईल मेमरी आहे. आता रॅम नंतर रोम म्हणजे रीड ओनली मेमरी. तुम्हाला इथे बायोस चिपसेट वाचायला मिळतंय, तर याला रोम असं म्हटलं जातं, याला रीड ओनली मेमरी असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला बायोस बघायला मिळत आहे, बायोस चिपसेट म्हणजे काय, तर बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. ही तुमची या कम्प्युटरचे जे काही मदरबोर्ड आहे, या आयसी ला काय काय फॅसिलिटीज ऍड होऊ शकतात, या तुमच्या मदरबोर्डला कुठले कुठले हार्डवेअर पेरिफेरल्स अजून कनेक्ट होऊ शकतात,
याची एक्सपान्शन कॅपॅसिटी काय आहे, याला पीसीआय कार्ड मध्ये कोणकोणते कार्ड कनेक्ट होऊ शकतील, याचा बूट सिक्वेन्स काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बायोस मध्ये सेट करता येतात. ही पण एक इंटरनल मेमरी आहे. आणि तिसरी आहे सिमॉस. सिमॉस मेमरी दाखवण्यासाठी मदरबोर्डचा अजून एक डिझाईन निवडतो मी. हा, इथे तुम्हाला ते सिमॉस कळेल बघा. सिमॉस म्हणजे बॅटरी. तुमच्या हर एक मदरबोर्ड मध्ये एक छोटीशी बॅटरी असते, जसं तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये बघितले असेल तुम्ही त्या पद्धतीची. ही जी बॅटरी आहे याला सिमॉस म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर असं म्हणतात. कम्प्युटरच्या इंटरनल सेटिंग्स मध्ये डेट आणि टाइम एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जसं की आज तारीख आहे 11 ऑगस्ट, कम्प्युटर सुरू आहे किंवा मोबाईल सुरू आहे. तुम्ही या कम्प्युटरला लगेच बंद केलं, मोबाईलला लगेच बंद केलं आणि 2 दिवसांनी चालू केलं. कोणती तारीख आहे? प्रेझेंट डे. हा, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही चालू कराल त्या दिवशीची तारीख आणि वेळ तिथे येईल. मग तो मोबाईल किंवा कम्प्युटर बंद असताना या करंट सिस्टीम डेट त्याच्यामध्ये कशा अपडेट होतात, तर हर एक मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये कम्प्युटर मध्ये असा जो एक सेल आहे ज्याला आपण सिमॉस म्हणतो, तो सेल तिथे इन्स्टॉल असतो. त्या छोट्याशा बॅटरीवरती डेट आणि टाइम हे एक उदाहरण झालं. अदर बूट सिक्वेन्स म्हणजे कम्प्युटर चालू करण्याचा क्रम काय पाहिजे, अदर हार्डवेअर डिव्हाइसेसचे जे काही ड्रायव्हर्स आहेत तर यांचा प्रोग्रामचा सिक्वेन्स, आरपीएम सिक्वेन्स हा इथे सेट असतो. मग सिमॉस ही सुद्धा इंटरनल मेमरी येते. आपण आता चर्चा इथे करत होतो की तुमच्या कम्प्युटरमध्ये स्टोरेजचं काम कुठे होतं, तर स्टोरेज म्हणजे डेटा स्टोअर करणे, रेकॉर्ड करणे आपण बघितलं. मग स्टोरेज मध्ये दोन प्रकार पडतात. प्रायमरी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची मेमरी आणि सेकंडरी म्हणजे परमनंट म्हणजे कायम स्वरूपाची मेमरी. हे दोन प्रकार झाले. मग प्रायमरी मेमरी मध्ये रॅम, रोम आणि सिमॉस हे तीन प्रकार येतात. रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. चित्र ओळखायला येईल तुम्हाला. हे पिक्चर कसलं आहे रॅमचं. नंतर रोम मेमरी म्हणजे कोणती, जी तुमच्या मदरबोर्ड वरती बायस म्हणून जी आहे तिला बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम, ती म्हणजे रोम मेमरी, रीड ओनली मेमरी. आणि सिमॉस म्हणजे एक घड्याळ छोटीशी बॅटरी तुमच्या कॉम्प्युटर मध्ये असते, तर तिला सिमॉस असं म्हटलं जातं. आता यांच्या व्यतिरिक्त सेकंडरी मेमरी म्हणजे अशी मेमरी की जी परमनंट असते, ज्याच्यापैकी बऱ्याचशा भागांची तुम्हाला ओळख पण असेल. म्हणजे कशी, तर हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, सीडी. यापैकी पेन ड्राईव्ह, सीडीशी तुमचा संपर्क आलेला असेल, कदाचित हार्ड डिस्क नावाचा प्रकार माहित नसेल. पण हे सगळे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस आहेत. लाईट गेली तरी त्यामध्ये डेटा हा कायमस्वरूपी रेकॉर्ड केलेला असतो. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस मध्ये हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, सीडी आणि इतर बरेच काही जसं क्लाउड स्टोरेज आहे त्याचाही वापर होईल. हे सगळे सेकंडरी स्टोरेज मध्ये येतात. परंतु तुमच्या सीपीयू मध्ये काय असतं, तर एक हार्ड डिस्क कनेक्ट केलेली असते ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रोग्राम सगळ्यात पहिले लोड असतो आणि मग तुम्ही वापरतात ते सगळे ऍप्लिकेशन आणि तुमचा डेटा. ही सगळी माहिती इथे या ठिकाणी हार्ड डिस्क नावाचा पार्ट कनेक्ट केलेला आहे. तो आता स्पष्ट दिसत नाहीये, पण या केबल या हार्ड डिस्कला कनेक्ट असतात. मग ज्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या मदरबोर्डमध्ये, तुमच्या कम्प्युटरमध्ये काही फंक्शन्स होतात, काही कामं होतात, तर रॅम, प्रोसेसर यांच्या मदतीने तयार झालेला डेटा हा आपण सेव्ह करतो. त्यावेळेस तो कुठे चालला जातो, तर तो डेटा हार्ड डिस्क मध्ये चालला जातो. आणि हार्ड डिस्क हा एक परमनंट स्टोरेज डिव्हाइस आहे. आता आपलं टार्गेट काय होतं बेसिकली, तर तुम्हाला सीपीयूच्या इंटरनल आणि एक्सटर्नल भागांचा अभ्यास करायचा आहे. त्यापैकी सीपीयू खोलल्यानंतर आतमधले पार्ट कोणते, सुरुवात कॅबिनेट पासून केली, नंतर एसएमपीएस कळाला, मदरबोर्ड कळाला, सीपीयू ची माहिती झाली आणि याच्या व्यतिरिक्त रॅम, रोम आणि सिमॉस आपल्याला कळाले. ठीक आहे. पुढचा पार्ट आहे 6वा, एक्सपान्शन कार्ड. आता एक्सपान्शन म्हणजे काय, मगाशी मी सांगितलं, विस्तार करणे. तुमचा हा जो मदरबोर्ड आहे या मदरबोर्ड वरती पीसीआय स्लॉट्स आहेत सफेद रंगाचे, यांना एक्सपान्शन स्लॉट्स असं म्हणतात. ते या ठिकाणी दोन दिसले.
इथे 2 दिसले, इथे 5 आहेत. मग तुम्ही म्हणाल असं असतं का? तर वेगवेगळ्या डिझाईनचे मदरबोर्ड असतात. सगळ्या गाड्यांमध्ये सारखंच इंजिन असतं का? नाही, इंजिन वेगवेगळं असतं. जसे तुम्ही बाईकचा विचार केला, कारचा विचार केला. हॅलो, काही सांगायचंय कोणाला? आपलं हे सगळं बरोबर चालू असेल, आवाज व्यवस्थित येतोय आणि समजत असेल तर कृपया चॅट बॉक्स मध्ये 1 रिप्लाय द्या. समजलं असेल तर ओके असा रिप्लाय द्या. समजलं असेल तर ओके असा रिप्लाय द्या. ठीक आहे, आपण मग पुढे जाऊ. आपण चर्चा करत होतो एक्सपान्शन स्लॉट्स काय असतात. तर हा चॉईस तुम्हाला डेस्कटॉप कम्प्युटर विकत घेताना येतो, लॅपटॉपला नाही येत. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही डेस्कटॉप कम्प्युटरची निवड करतात ना, तर त्यावेळेस तुमच्या हार्डवेअर इंजिनियरला विचारू शकतात की किती एक्सपान्शन स्लॉट्स आहे. म्हणजे हर एक मदरबोर्डचं डिझाईन वेगळं असतं. म्हणजे आता आपण मूळ मुद्द्यावरती चर्चा करतोय की आता तुम्ही 4 मदरबोर्डची डिझाईन बघतायत. हा एक, हा दुसरा, हा तिसरा, तर या प्रत्येक, आणि हा एक चौथा, या प्रत्येक एका मदरबोर्ड वरती एक्सपान्शन स्लॉटची संख्या कमी जास्त वेगवेगळी, म्हणजे त्याचं डिझाईन वेगळं आहे. तर तुम्ही अशा डिझाईनचा मदरबोर्ड निवड करा की ज्याला एक्सपान्शन स्लॉट 3-4 तुमच्या गरजेवर डिपेंड करतं. पण आता एक्सपान्शन म्हणजे काय, आपण एक एक मुद्द्यावर चर्चा करू. माझ्याकडे डेस्कटॉप कम्प्युटर आहे, त्याच्यावर मी गाणे ऐकतो आणि अफलातून आवाज येतो त्या गाण्यांचा. माझ्या मित्राकडे पण तसाच कम्प्युटर आहे, पण त्याचा आवाज एवढा भारी येत नाही. असं कधी कधी होतं. तर तुम्हाला माहित पाहिजे की साऊंड ब्लास्टर कार्ड असते, जे तुमच्या सीपीयू मध्ये ऍडिशनली इन्स्टॉल करता येतं. तुम्ही ऐकलं असेल ना पूर्वी की प्रत्येक एका टेपचा आवाज वेगळा येतो. मग काही टेप मध्ये ते वेगळं कोपरगाव सर्किट्स वगैरे बसवायचे काही, आणि त्याच्या मदतीने बास ट्रबल एकदम वेगळा यायचा. किंवा रिक्षामध्ये तुम्ही साऊंड सिस्टीम ऐकलेली असेल, तर रिक्षावाला सांगतो की आम्ही त्याला एक अजून वेगळं सर्किट जॉईन करून घेतलंय, त्याच्यामुळे बास भारी येतो. तर तो जो प्रकार असतो ना, तो तुमच्या डिफॉल्ट मॉडेलमध्ये चेंजेस केले जातात. मग इथे तुम्हाला या पीसीआय स्लॉट्स मध्ये साऊंड ब्लास्टर कार्ड एक उदाहरण सांगितलं मी, जे कार्ड या ठिकाणी इन्स्टॉल केलं की तुम्हाला, हे या ठिकाणी तुम्हाला साऊंड ब्लास्टर कार्ड इन्स्टॉल करता येईल, ज्याच्या मदतीने तुम्हाला कम्प्युटरच्या बेसिक साऊंड सिस्टीम पेक्षा भारी आवाज बाहेर काढता येईल. दुसरा प्रकार सांगतो व्हीजीए कार्ड विषयी, की कम्प्युटरवरती जेमतेम पिक्चर तुम्हाला आता जसे माझ्या मशीनवरती आहे तुम्हाला बघायला मिळत आहे. परंतु तुम्हाला हे माहिती पाहिजे की ग्राफिक्स म्हणजे हर एक कम्प्युटरची चित्र दाखवण्याची सुद्धा एक क्षमता असते. जशी आवाजाची क्षमता असते, तशी पिक्चर क्वालिटीची पण एक क्षमता असते. जर तुम्ही त्याचा विचार केला ना, तर फोटोग्राफरच्या मशीन तुमच्या डोळ्यासमोर येतील की जिथे हाय रेझोल्युशनला काम केलं जातं, त्यांना ग्राफिक्स कार्ड इन्स्टॉल असतं. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्हाला फोटो रिलेटेड, व्हिडिओ रिलेटेड काम करायचं असेल, तर हे रेग्युलर मशीन्स तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार नाही. त्यासाठी तुम्हाला ग्राफिक्स कार्ड इन्स्टॉल करावं लागेल. मी जरा प्रेझेंटेशन ब्रेक करतो आणि मी तुम्हाला जे जे सांगतोय ना, ते कार्ड डायरेक्ट शोधून दाखवतो, म्हणजे त्याच्याने तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. प्रेझेंटेशन बंद करतो. प्रेझेंटेशन मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर शेअर करतो. तुम्हाला सगळ्यांना माझ्या कम्प्युटरवरचं गुगल दिसतंय का? नाही सर, Next. आता दिसतो. आता दिसते. ओके, आपण या गुगलला सर्च करायला सांगू, साऊंड ब्लास्टर कार्ड, है ना. मी कधी, तुम्ही ऐकलेलं असेल पण बघितलेलं नसेल, पण आता तुम्हाला एक कार्ड बघायला मिळालं, साऊंड ब्लास्टर कार्ड. हे कार्ड असं आहे जे तुमच्या कम्प्युटरमध्ये अजून धमाकेदार आवाज काढू शकेल. इथे बघा तुम्हाला ऑडिओ जॅक्स हे जास्त मोठे बघायला मिळत आहेत, है ना. म्हणजे थिएटर असेल तुमच्याकडे, होम थिएटर असेल, आणि त्याला रेअर पिन असतात. जनरली ग्रीन कलर मध्ये ऑडिओ आउट असतं, आपण मगाशी चर्चा केली. इथे एक केबल जोडली की
हेडफोन स्पीकर मधनं आवाज येतो, परंतु बऱ्याच लोकांच्या साऊंड सिस्टीमला 2-3 केबल असतात. तर जसं तुम्हाला रेअर साऊंड्स किंवा वेगवेगळे आवाज स्वतंत्र ऐकायचे असतील तर या साऊंड ब्लास्टर कार्डचा वापर होतो. त्यानंतर मी तुम्हाला ग्राफिक्स कार्ड विषयी सांगत होतो. आता हे ग्राफिक्स कार्ड कोण वापरतं, तरी तुमची आणि माझी रेग्युलर गरज नाहीये बरं का. हे ग्राफिक्स कार्ड तुमचे फोटोग्राफर्स वापरतात. आताच समोरचं जे चित्र आहे ते ग्राफिक्स कार्डचं आहे आणि रेग्युलर आपल्या मशीन मध्ये कोणतं कार्ड असतं ते दाखवतो. जनरली आता मी जे सांगतो आहे असलं कार्ड पूर्वी असायचं. आता तुम्ही कम्प्युटर खोलल्यानंतर तुम्हाला हे असलं साधं VGA कार्ड काय बघायला मिळणार नाही बरं का. हे आता इनबिल्डच येतात, हे इनबिल्डच येतात. पण मी तुम्हाला जे सांगतोय ते हे ग्राफिक्स कार्ड आहे, जे आहे त्यापेक्षा सुपिरियर क्वालिटीचं पिक्चर आउट करण्यासाठी वापरतात. फोटोग्राफर लोकांची गरज असते. याच्या मदतीने कम्प्युटरवर टीव्ही बघता येतो विदाउट ऍप, डायरेक्ट केबल कनेक्ट करून. यालाच डायरेक्ट केबल जोडली की याच्यावरती तुम्हाला टीव्ही बघता येतो. या ग्राफिक्स कार्डचा फॅसिलिटी अशी असते की तुम्ही याला हाय रेझोल्युशनचे कॅमेरे वगैरे ऍड करून मोठ्या रेझोल्युशन मध्ये इमेजेस बघू शकता. तर एक्सपान्शन यांच्या मदतीने तुम्हाला कम्प्युटरच्या क्षमतेचा विस्तार करता येतो. तर आता साऊंड आणि VGA 2 प्रकार झाले. तिसरा आहे इथरनेट कार्ड. तुमच्या मदरबोर्डला इंटरनेटला जोडण्यासाठी किंवा लॅनला जोडण्यासाठी एक पोर्ट आहे, ज्याला आपण लॅन पोर्ट असं म्हणतो. सर्वसाधारणपणे हा जो पोर्ट आहे, इथे जी तुम्हाला लॅनची केबल जोडण्याची जागा दिसते, तसे इथरनेट पोर्ट एकच असतो कम्प्युटरला. पण तुमची डिमांड आहे की मला 3 पाहिजे, 4 पाहिजे, तर 4 इथरनेट पोर्टचं कार्ड मिळतं, जे तुमच्या डेस्कटॉप कम्प्युटरला कनेक्ट केलं की तुम्ही ऍट अ टाइम 4 लॅनच्या केबल, 4 इंटरनेटच्या केबल, 4 वेगवेगळ्या नेटवर्कच्या केबल एकाच मशीनला जोडू शकतात, है ना. तर इथरनेट कार्ड आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला कम्प्युटरच्या कनेक्टिव्हिटीला एक्सपांड करण्यासाठी करता येतो. त्यानंतर पुढचं कार्ड आहे मोडॅम. तुमच्या कम्प्युटरला डेस्कटॉप कम्प्युटर बोलतोय बरं का आपण. आपण जी चर्चा करतो आहे ना, ती या कम्प्युटर विषयी करतोय. हे कम्प्युटर म्हणजे सर्वसाधारण तुम्ही बघितलेलं असेल ते डेस्कटॉप कम्प्युटर जे तुमच्या ऑफिसमध्ये घरी वगैरे वापरलं जातं. अशा कम्प्युटर विषयी बोलतोय आपण की या कम्प्युटर मध्ये जो सीपीयू आहे याच्यामध्ये काय काय अजून तुम्हाला ऍडव्हान्स चेंजेस करता येतील त्याच्याविषयी. ओके ना. हा, मगाशी एक राऊंड गेलो होतं सांगायचं की या प्रत्येक एका सीपीयू मध्ये हा जो तुम्हाला पिक्चर दिसतंय का सीपीयूचं, सगळ्यांना सीपीयूचं पिक्चर दिसतंय का? हो सर. हो, ओके. या सीपीयू मधला जो महत्वाचा पार्ट आहे ना, SMPS, त्याच्याविषयी आपण मगाशी बोललो, पण मला तुम्हाला तो दाखवता नाही आला. SMPS म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लायर, जो तुमच्या कम्प्युटर मध्ये हा असा दिसतो. हा SMPS आहे. याला तुम्ही कम्प्युटरला बाहेरून पॉवर सप्लाय कनेक्ट करतात, मग हा पॉवर घेतो आणि त्या पॉवरला DC मध्ये कन्वर्ट करतो, है ना. म्हणजे AC पॉवर सप्लाय हा तुम्ही MSCB कडनं आलेला जो आहे तो त्याला देतात आणि तुमचा जो SMPS आहे तो त्याला DC मध्ये कन्वर्ट करून देतो. जनरली काय होतं, कम्प्युटर बिघडतो ना, तर सगळ्यात पहिले जर पॉवर सप्लायच्या मुळे तुमचा कम्प्युटर बिघडला असेल तर फारसं काही घाबरण्याचं कारण नसतं. सर्वसाधारण पहिले जो पार्ट डॅमेज होतो तो SMPS. म्हणजे हाय व्होल्टेज झालं, लो व्होल्टेज झालं, तर तुमच्या कम्प्युटरचा मदरबोर्ड जळून गेला, प्रोसेसर, रॅम जळून गेल्या, असं काही कधी होत नाही बरं का. या सीपीयूच्या मध्ये जर तुम्ही बघाल ना, तर इंटरनल कंपोनंट्स मध्ये SMPS चा मेजर रोल असतो. जो SMPS काय करतो की सगळ्यात पहिले त्याच्याकडे, आता तुम्हाला दिसतंय का जो युट्यूब चालू झालंय ते? हो सर. चालू झालेलं दिसतंय ना तुम्हाला? हो सर. ओके. आपण अशी चर्चा करत होतो की तुमचा जो कम्प्युटर आहे, Finding assistant more than 20 million people use to connect their ID. अभी हम लोग देखेंगे SNPS कैसे अनइंस्टॉल करते हैं पीसी से। पहले आप इसका साइड कवर इसी का निकाल लें।
या बाहेरच्या पत्र्याच्या खोक्याला काय म्हणतो आपण? कॅबिनेट. SMPS किंवा सॉरी कॅबिनेट, चेसी किंवा आता तुम्ही CPU ची ही बॉडी बघतायत, यालाच तुम्ही कॅबिनेट, चेसी किंवा बॉडी असं म्हणायला पाहिजे. आणि इंटरनल सगळे कंपोनेंट्स याला कनेक्ट होते. यहाँ पे आप देख सकते हैं SNPS हा SMPS आहे जो इसी में अटैच्ड है. इसको रिमूव करने के लिए आप आता SMPS पार्ट क्लिअर झाला. पार्ट होता HDD, हार्ड डिस्क ड्राइव. सब्सक्राइब कीजिए टेक्निकल गुरुजी चैनल को और बेल आइकन को दबाइए लेटेस्ट टेक्नोलॉजी वीडियोस सबसे पहले देखने के लिए. दोस्तों, कंप्यूटर्स और मोबाइल फोन तो आप सभी काम में लेते हैं और बहुत बार ऐसा होता है कि चलते हो गया है हमारा सिस्टम खराब, रात में ऑफ किया, सुबह ऑन नहीं हो रहा है, समझ नहीं आता है कि यहाँ पे रैम खराब है. तुम्हाला आवाज येतो ऐकायला याचा? हो सर. मदरबोर्ड खराब है, हो गई है सीपीयू में प्रॉब्लम. लेकिन यहाँ पर दोस्तों क्या आप जानते हैं कि स्मार्ट की मदद से आप हार्ड ड्राइव्स के बारे में पहले ही जान सकते हैं अगर वो खराब होने वाले हैं. आज आप इस वीडियो को आगे देखते रहिए और मैं आपसे बात करने वाला हूँ स्मार्ट यानी कि सेल्फ मॉनिटरिंग एनालिसिस एंड रिपोर्टिंग टूल के बारे में. नमस्कार दोस्तों, मेरा नाम है गौरव, आप देख रहे हैं टेक्निकल गुरुजी. चलिए शुरू करते हैं. दोस्तों, बहुत बार ऐसा होता है कि हमें पता चल जाए पहले से कि भाई जो मशीन इसके अंदर कुछ प्रॉब्लम होने वाली है तो हम इसको पहले से ही ठीक कर सकते हैं, या फिर एटलीस्ट हमको वार्निंग मिल जाती है कि यहाँ पे कुछ तो एरर है जिसको हम एटलीस्ट टाइम रहते ठीक कर सकते हैं. लेकिन दोस्तों, यहाँ पे अगर आपसे बात करता हूँ कंप्यूटर्स के, मोबाइल फोन्स की, तो ऐसे एरर्स हमें मिलते नहीं है. समझ नहीं आता है कि भाई कब कहाँ कैसे अचानक से दिक्कत हो जाए. आपने सिस्टम अभी जो है वो काम कर रहा है फर्स्ट क्लास, एकदम नया नया यूज करना स्टार्ट किया है, अचानक से सामने आपको कुछ होगा और बिल्कुल ब्लैंक सामने समझ आपको जीपीयू खराब हो गया, आपका मदरबोर्ड खराब हो गया. तो अब आप क्या कर सकते हैं यार, वारंटी में तो रिपेयर करवा लेंगे, नया ले लेंगे पुराना हो गया तो. लेकिन यहाँ पे दोस्तों जो हार्ड ड्राइव है वो बहुत ज्यादा क्रिटिकल है, बिकॉज यहाँ पे होता है आपका डेटा. मतलब रैम खराब हो गई तो उतनी बड़ी बात नहीं है, लेकिन आप इमेजिन करो कि आपके पास में अगर एक हार्ड ड्राइव लगी है, आपके उसको कोई भी स्टोरेज डिवाइस है, वहां पे अगर उसमें प्रॉब्लम आ जाए तो आपकी सालों की जो मेमोरीज है वो सारी गायब. तो ऐसे में दोस्तों हमें यहाँ पे चाहिए था कुछ एक ऐसा सोल्यूशन जो हमें एटलीस्ट एक वार्निंग दे सके कि भाई ये खराब होने वाली है तो आप इसको ठीक कर लीजिए या रिप्लेस कर लीजिए. अब यहाँ पे आप सोचते हो कि यार खराब क्यों कैसे हो सकती है. तो यहाँ पे दोस्तों देखिए बात क्या है कि जो हार्ड ड्राइव है वो तो मैकेनिकल डिवाइस है. अब वो दोस्तों जो मैकेनिकल डिवाइस है वहां पे जो मोटर लगी है, वहां पे दोस्तों हेड है वो बेसिकली स्पिन भी कर रही है, जो आपकी पूरी ड्राइव वो घूम रही है. तो आता स्क्रीनवरती हार्ड डिस्कचे इंटरनल कंपोनेंट्स दाखवले जातात. म्हणजे एसडीडी खोलून आतल्या भागामध्ये डेटा रेकॉर्डिंग कसं चालतं, या मीडियावरती डेटा रेकॉर्ड होत असतो त्याच्याविषयी माहिती सांगितली जाते. आणि बेसिकली कन्सेप्ट हाच आहे की तुमच्या हार्ड डिस्कवर डेटा रेकॉर्ड होत असतो. जे काही काम तुम्ही करतायत, जे काही कम्प्युटर सुरू होण्यासाठी प्रोग्राम लागतात, हे सगळेच्या सगळे प्रोग्राम हे हार्ड डिस्कवर रेकॉर्ड असतात. त्यामुळे हार्ड डिस्क बंद पडले तरी तुमचं कम्प्युटरचं काम बंद पडेल. जसं आपल्या बॉडी पार्टचा विशेष घ्या, हर एक पार्टचं फंक्शन वेगळं आहे. हातांचं काम वेगळं आहे, पायाचं वेगळं आहे, डोळ्यांचं काम वेगळं आहे. तर प्रत्येक एका पार्टचं फंक्शन वेगळं आहे. तसं कम्प्युटरच्या या पार्टचं काम डेटा स्टोरेज आहे, कीबोर्डचं काम डेटा एंट्री आहे, प्रोसेसरचं काम स्टोरेज, प्रोसेसिंग आणि कंट्रोलिंग याच्यावर कंट्रोल ठेवणं आहे. तसं हार्ड डिस्क हे बेसिकली असं फंक्शन आहे, असा पार्ट आहे की जो डेटा रेकॉर्ड करण्यासाठी वापरला जातो. आपल्याला आज चर्चा करायची काय होती की इंटरनल पेरिफरल्स, इंटरनल कंपोनेंट्स काय काय आहेत, आणि त्यामध्ये आपण एक्सपेन्शन स्लॉट विषयी बोलत होतो. तर मी आता हे प्रेझेंटेशन थोड्या वेळासाठी बंद करतो, म्हणजे हा व्हिडिओ, आणि माझं पॉवर पॉइंटची स्क्रीन परत एकदा तुमच्याशी शेअर करतो. आता तुम्हाला मदरबोर्डचं पिक्चर दिसतंय का? हो सर. या मदरबोर्ड वरती एक्सपेन्शन स्लॉट्स मध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, तर साऊंड ब्लास्टर कार्ड होतं, त्यानंतर व्हीजे कार्ड बघितलं आपण, ज्याला ग्राफिक्स कार्ड म्हणालो, त्यानंतर इथरनेट कार्डचा विचार केला, अजून मोडेम सुद्धा कनेक्ट करता येतो.
आता आपले कम्प्युटर आणि लॅपटॉप मध्ये मोबाईल इनबिल्ड येतो. म्हणजे तुमच्या मोबाईलचा विचार केला तर मोडेम कुठे असतो त्याची चर्चा सुद्धा करायची वेळ येत नाही. इंटरनेट चालू करण्यासाठी आपण वायफाय सुरू करतो, पण त्याच्या मागे एक काम मोडेमचं पण असतं. तसं या कम्प्युटरला जर मोडेम तुम्हाला पाहिजे असेल तर मोडेमचं स्वतंत्र कार्ड येतं जे तुम्हाला ते इन्स्टॉल करावं लागेल. वायरलेस मोडेमचा असेल किंवा याचा असेल. तर एक्सपान्शन स्लॉट्स काय काम करतात तर कम्प्युटरच्या आहे त्या क्षमतेला एक्सपांड करण्यासाठी हे एक्सपान्शन स्लॉट्स काम करत असतात. पुढचा महत्वाचा भाग आहे सेकंड लास्ट, तो म्हणजे पोर्ट्स. तुम्ही मला पोर्ट्स म्हणजे काय सांगू शकाल कोणी? USB पोर्ट, असं चार्जिंग पोर्ट. नाही, पोर्ट शब्दाचा अर्थ सांगा. पोर्ट तू सांगतो ते बरोबर आहे, पण पोर्ट ऐकलंय का कधी? एअरपोर्ट ऐकलंय? एअरपोर्ट ऐकलंय ना? हा. विमान उतरण्याची जागा म्हणजे एअरपोर्ट, बरोबर आहे. पोर्ट म्हणजे ठिकाण, जागा. तुम्हाला या कम्प्युटरच्या डिफरंट पोर्टची जागेविषयी माहिती असली पाहिजे. पोर्ट्स कुठे तुम्हाला बघायला मिळतील तर या ठिकाणी जिथे तुम्ही पेन ड्राईव्ह जोडता, जसं सुयश सांगत होता, तर तो झाला USB पोर्ट. जिथे मॉनिटर जोडला जातो तो झाला VGA पोर्ट. प्रिंटर जोडण्याच्या जागेला पॅरलल पोर्ट म्हणतात. तर कीबोर्ड माऊस हे तुमचे PS2 पोर्टला जोडले जातात. आता कदाचित PS2 कीबोर्ड माऊस बंद होऊन USB कीबोर्ड माऊस वापरत असाल. तुमचा मॉनिटर VGA ला जोडण्याच्या ऐवजी HDMI ला कनेक्ट होतो. परंतु ज्या ठिकाणी मॉनिटर, कीबोर्ड, माऊस या सगळ्या पेरिफेरल्स जोडण्याची जागा असते त्याला पोर्ट असं म्हटलं जातं. मग तुम्हाला पोर्टचा अभ्यास करावा लागेल. डिफरंट टाइपचे पोर्ट असतात, त्यापैकी USB पोर्ट, VGA पोर्ट, पॅरलल पोर्ट, HDMI पोर्ट हे तुमच्या समोर दिसत आहेत. तर पोर्ट म्हणजे ठिकाण, जागा. आणि शेवटचा आहे बस लाईन्स. आपण मगाशी चर्चा करत होतो की बस लाईन काय आहे, तर तुमच्या मदरबोर्ड वरती डेटा ट्रॅव्हल करायचा आहे. इथे कीबोर्डच्या मदतीने माहिती भरली, कीबोर्डच्या मदतीने तुमचा डेटा आत आला. तो डायरेक्ट असा हवेत न उडत हार्ड डिस्क पर्यंत जात नाही, तो त्याला सगळ्यात पहिले प्रोसेसर कडे जावं लागतं. मग त्या डेटाला तुम्हाला प्रोसेसर कडे घेऊन जायचं आहे. प्रोसेसर नंतर त्याला रॅम कडे न्यायचंय. रॅम नंतर त्याला हार्ड डिस्क कडे स्टोअर करायला न्यायचंय. हे सगळे जे काम आहेत, हे सगळं काम करताना डेटा एंट्रीतून सुरुवात झाली. तो डेटा सीपीयू कडे गेला, सीपीयू कडनं तुमच्या रॅम कडे गेला. रॅम नंतर पुन्हा जिथे कुठे त्या डेटाला ट्रॅव्हल करायचं, इकडून तिकडे फिरायचं असेल तर ते फिरण्यासाठी म्हणून तुम्हाला कशाचा वापर करावा लागेल, तो डेटा इकडून तिकडे नेण्यासाठी काय वापरावं लागेल, तर त्यासाठी मदरबोर्ड वरती जे काही बस लाईन्स कोरलेल्या आहेत, ज्या काही लाईन्स इथे ड्रॉ केलेल्या आहेत, त्या रेषेमधून तुमचा डेटा प्रवास करतो. मग आता तुम्ही त्याच्याविषयी डिटेल माहिती करून घ्यायची. तर आपल्याला सगळ्यात पहिले माहित पाहिजे की कम्प्युटर वरती जर मी एखादा अक्षर टाईप केलं तर किती बाईट्स खर्च होतात. म्हणजे मी ए हे बटन दाबलं तर एक कॅरेक्टर प्रेस झालं. एक कॅरेक्टर म्हणजे किती, तर 8 बीट, बरोबर आहे. जसं तुम्ही कीबोर्ड वरचा ए हा अंक टाईप केलं A to Z पर्यंत किंवा 0 पासून 9 पर्यंत, तर प्रत्येक एका अक्षरासाठी 1 बाईट खर्च होतो. आणि तो 1 बाईट असतो 8 बीटचा बनलेला. म्हणजे कम्प्युटरचं सगळ्यात छोटं युनिट असतं बीट. 8 बीट एकत्र आले की 1 बाईट तयार होतो. 1024 गुणिले 1024 बाईट्स एकत्र आले की केबी तयार होतो. मग तुम्हाला ही सिरीज माहिती आहे आता. बीट्स, बाईट्स, केबी म्हणजे किलोबाईट्स, MB म्हणजे मेगाबाईट्स, जीबी म्हणजे गिगाबाईट्स, टीबी म्हणजे टेराबाईट्स. या सिक्वेन्सने तुम्हाला डेटा म्हणजे डेटा स्टोरेज कॅपॅसिटी विषयी माहिती असेल. तर जीबी सगळ्यांना माहिती असतं, मोबाईल मध्ये किती जीबी स्टोरेज आहे, किती जीबीची जागा ईमेलवर मिळते, किंवा असं सगळं तुम्ही ऐकून असाल. तर जीबी म्हणजे गिगाबाईट्स. आणि सगळ्यात छोटं कोणतं असतं तर ते म्हणजे बीट. तुमच्या कम्प्युटरवरती हे जे काही रस्ते केलेले आहेत ना, या रस्त्यांवरून ते बीट्स धावतात. या रस्त्यांवरून ते बीट्स म्हणजे त्या बीट्सच्या गाड्या पळतात. आता मला सांगा, जर यांचा रस्ते म्हणून उल्लेख केला तर
हे रस्ते जर वन वे असतील तर एका वेळेस एकच गाडी धावेल, समोरून गाडी आली तर अडथळे निर्माण होतील. पण टू वे असेल तर एका बाजूने गाडी येईल, एका बाजूने जाईल. फोर वे असेल तर दोन गाड्या एका बाजूने येतील, दोन गाड्या एका बाजूने जातील. 8 पदरी रस्ता असेल तर 4 गाड्या एका बाजूने येतील, 4 गाड्या दुसऱ्या बाजूने जातील. तर तुमचा डेटा मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल होण्यासाठी रस्ते त्या मापाचे पाहिजे. म्हणजे वाहतूक बिना अडथळ्याची होण्यासाठी आणि वेगाने होण्यासाठी रस्ते तसे पाहिजे. तसं तुमच्या मदरबोर्ड वरती पण आहे. या ज्या बस लाईन्स आहेत या डेटा ट्रॅव्हलिंग म्हणून काम करतात. एका वेळेस 4 बीट म्हणजे समजा एकाच वेळेस किती डेटा या लाईन्स वरनं ट्रॅव्हल होतो हे आपण मोजू. मग त्यासाठी तुम्हाला 32 बीट आणि 64 बीट हे नावं तुम्ही ऐकून असाल बघा. कम्प्युटरच्या प्रॉपर्टीज मध्ये जाऊन ऑल अबाउट कम्प्युटर कसं बघायचं हे आपण सुरुवात केली होती इथनं. त्यावेळेस 32 बीट आणि 64 बीट तुम्ही वाचलंय. 32 बीट म्हणजे काय तर एकाच वेळेस त्या रस्त्यावरनं 32 बीट, 32 म्हणजे 832 8 कॅरेक्टर एकाच वेळेस इथनं प्रवास करतील. असा कम्प्युटर वेगाने चालेल की 64 बीट म्हणजे 16 कॅरेक्टर. हॅलो, एका रस्त्यावरनं 32 बीट म्हणजे 832 4 अक्षर, सॉरी 4 कॅरेक्टर एका वेळेस 4 कॅरेक्टर ट्रॅव्हल करतील असा मदरबोर्ड तुमचा आहे. आवाज नाही येते. हॅलो, आवाज येत नाही का? आला चला आता. ओके, मी प्रेझेंटेशनला बंद करतो. मुद्दा एवढाच आहे की 32 बीट म्हणजे एका त्या रस्त्यावरनं 32 बीट म्हणजे किती कॅरेक्टर तर 4 कॅरेक्टर है ना. 8 बीटचा एक कॅरेक्टर होतो. असे 4 अक्षर प्रवास करतील. जर तुम्ही 64 बीट कम्प्युटर घेतला तर 8 अक्षर प्रवास करतील. त्यामुळे साहजिकच स्पीड आणि परफॉर्मन्स तुम्हाला कशाचा जास्त मिळेल? 64 बीटचा. करेक्ट. तर आज आपण चर्चा केली इंटरनल कंपोनंट्स ऑफ सीपीयू. सीपीयूच्या आतमध्ये कोणकोणते भाग असतात, त्या प्रत्येकाचं ऍज युजल कार्य काय चालतं, काय फंक्शन चालतं ते तुम्ही समजून घेतलं. आणि काल आपण याच्याशी रिलेटेड असेंब्लीचा व्हिडिओ पण बघितलेला होता. तर मग आजचं काम आपण एवढंच प्लॅन केलेलं आहे. सीपीयू वरती आता उद्याच्या लेक्चरला आपण काय करू की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने प्रश्न उत्तर जे आहेत ते समजून घेऊ आणि शॉर्ट समरी म्हणजे शॉर्ट मध्ये नोट्स तयार करून घेऊ. तर मग आज माझं काम इथे संपतंय. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारा. सर ते क्लास स्टार्ट होणार आहे की नाही? क्लास सुरू करण्यासाठी ना काल जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यावरती निर्णय ते आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत देणार आहेत. त्याच्यामुळे मग आता अशी शक्यता आहे की 15-16 ऑगस्ट पर्यंत क्लासेस चालू होतील. याच्यापूर्वी इतर जिल्ह्यांमध्ये क्लासेस चालू झालेत. अमरावतीचं, रत्नागिरीचं पत्र तर आहे ते सरांकडे. त्याच्यामुळे त्या रेफरन्सने आपल्याला नाशिकला ऍक्च्युली काय माहितीये का, नाशिक, पुणे, मुंबई हॉट झोन मध्ये येतात. त्यामुळे ते कलेक्टर परवानगी देतील, परंतु विशिष्ट गावांना देतील जिथे पेशंटची संख्या कमी असेल असं मला वाटतं. म्हणजे काही ग्रीन झोन आहे, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, जिथे पेशंट कमी आहेत. काही हाय अलर्ट वर आहे. दिंडोरी तालुका त्या मानाने आपला पेशंटची संख्या जास्त आहे, चांदवडची जास्त आहे है ना, येवला जास्त आहे. तर अशा अडचण आहे. परंतु 15 ते 16 तारखेला आपल्याला ते कळवणार आहेत की म्हणजे शक्यता आहे परमिशन मिळण्याची आणि क्लास चालू होण्याची. ठीक आहे, चालेल. तुम्हाला अजून काही शंका असतील तर जरूर विचारा, नाहीतर मग आपण थांबू. उद्या भेटू परत 9 वाजता सकाळी.